कालच राज्याचं अर्थसंकल्पीय बजेट या ठिकाणी सादर झालेलं आहे। त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे राज्य शासनाने सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। परंतु आमच्या शिक्षकांसाठी जी आमची मागणी होती, जी टप्पावाढ संदर्भातली 14 ऑक्टोबर 2024ला तत्कालीन शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर साहेब यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये मागच्या घोषणा केली होती की 1 जून 2024 पासून आपण हा जो टप्पावाढ आहे, त्रुटीपूर्तता आहेत आणि अघोषित शाळा आहेत, यांना 20% अनुदान हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणीमध्ये आपण मंजूर करू। पण हिवाळी अधिवेशनात ती पुरवणी मागणी मंजूर झाली नाही। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याला काहीतरी तरतूद होईल अशी अपेक्षा होती, परंतु काल कोणत्याच प्रकारची तरतूद स्पष्ट अशी उल्लेखास झालेली नाहीत। परंतु एक गोष्ट आमच्या लक्षामध्ये आली की 3400 कोटी रुपये तरतूद जी शिक्षण विभागाने केली आहे, त्यामध्ये अजून काहीतरी थोडासा निधी एक्स्ट्रा आम्हाला दिसतोय। त्याकरता तो निधी परावर्तित करून हे अंशतः अनुदानित शिक्षक आहेत, अघोषित शाळा आहेत किंवा टप्पावाढीसाठी आहेत, त्यांना तो निधी परावर्तित करू शकतो। म्हणून मी स्वतः जमू अभ्यंकर साहेब, सुधाकर अडबडे साहेब आणि आजगावकर साहेब आम्ही चौघेही माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्याकडे आत्ताच जाऊन आलो आणि त्यांना ही गोष्ट लक्षात आणून दिली की आपल्याकडे हा जो निधी शिल्लक राहतोय, तो निधी आपण जो ठरलेला भाग आहे, आश्वासन दिलेलं आहे की आपण 14 ऑक्टोबरपासून अनुदान देऊ 1 जूनपासून, तर त्याची पूर्तता करण्याची संधी आहे। तर राज्यातल्या अनेक शिक्षकांचा याच्या संदर्भात गैरसमज झालेला होता, तोही आम्हाला दूर करायचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतो। परवा तुम्ही पाहिलं असेल, आझाद मैदान आणि आंदोलन सुरू होतं आणि आम्ही या ठिकाणी स्वतः सगळ्या आमदारांनी आंदोलन केलं होतं। त्यामध्ये प्रमुख मागणी आमची हीच टप्पा अनुदानाच्या संदर्भातली होती। त्याचबरोबर जुनी पेन्शन आम्हाला मिळावी, जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये एक तपासणी समिती तयार झाली होती। त्या तपासणी समितीने सुद्धा त्या ठिकाणी एक व्यवस्थित माहिती त्या ठिकाणी सादर केली आहे। त्या माहितीच्या अनुषंगाने 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शासकीय कर्मचाऱ्यांना ज्यांची जाहिरात आहे, त्यांना जुनी पेन्शन दिली, त्यात 26,000 शिक्षकांना वगळलं आहे, त्यांनासुद्धा अनुदान मिळावं याकरता त्या दिवशी आमचं आंदोलन होतं। त्यानंतर समग्र शिक्षा अभियानातले कर्मचारी त्यांच्यासाठी आंदोलन होतं आणि संच मान्यतेचे काही निकष होते, ज्याच्यामुळे अनेक शाळा शिक्षक अतिरिक्त होतील, या 4-5 गोष्टी आणि अन्य विषय घेऊन आम्ही आंदोलन केलं होतं।